होळी आली म्हणजे पारंपरिक विदर्भात गाठी उद्योग हा मोठा व्यवसाय असतो। अनेक ठिकाणी जे गाठीचे कारखाने लागले असतात, त्या याच्यावरच वर्षभराचा गाळा जो गाठी विक्रेत्यांचा चालतो। पण काळाच्या ओघात गाठी कारखाने जे आहे कमी झाले आहे आणि या गाठीचं जे स्थान होतं गुजरातहून मोठ्या प्रमाणात गाठी या विदर्भात यायला लागली आहे। पण एकूण गाठीचा जो गोडवा कायम असला तरी स्थानिक नागरिक स्थानिक जे कारखानदार होते त्यांनी कारखाने जे होते त्याच्यात कमतरता केली आहे। आपण विदर्भात वर्धा जिल्ह्यात किंवा यवतमाळ अशा नागपूर अशा मोठ्या ठिकाणी पाहू शकतो ज्या कारखान्याची संख्या मोठ्या प्रमाणात होती त्या ठिकाणूनच विदर्भात अनेक ठिकाणी माल जात होता। पण आता काळाच्या ओघात हे कारखाने कमी झाले आणि कुठे 1 ते 2 असे गावात कारखाने जे आहे निर्माण। आपण अशाच एका ठिकाणी या कारखान्यात आलो आहोत। त्यांचं काय म्हणणं आहे या गाठीच्या संदर्भात, कारखाने काळाच्या ओघात का बरं कमी झाले त्यांच्याशी संवाद साधूया। त्यांचं काय म्हणणं आहे? महाराष्ट्रातल्या अनेक भागात होळी जवळ आली की गोड गाठींच्या हारांची चर्चा सुरू होते। साखरेचे हार, माळ किंवा गाठी म्हणून ओळखला जाणारा हा गोड व्यवसाय ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे। होळी दहनाच्या वेळी गाठींचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आजही अनेक गावांमध्ये जपली जाते। लहान मुलांना गाठी भेट देणं, नातेवाईकांना गाठींच्या माळा देणं ही होळीची खास ओळख मानली जाते। पण बदलत्या काळानुसार आता या गाठींची मागणी कमी होत चालली आहे। त्यामुळे विदर्भात अनेक कारखाने बंद असल्याचं उद्योजकांचं म्हणणं आहे। त्यातच गुजरातमधून स्वस्त दरात माल मिळत असल्यानं स्थानिक उद्योजकांना फटका बसत असल्याचं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे। देखो, मेरे पास मतलब 10-12 साल से मतलब कारखाना था मेरा, लेकिन लेबर परेशानी और क्या बोलते कारागर बाहर से आते थे, उनकी रहने की व्यवस्था ये करने में दिक्कत जाती थी, बहुत रेट ज़्यादा जाता था। और गुजरात में लेबर सस्ता है और कारागर वहाँ सस्ते हैं, तो इस कारण से उधर से आने वाली गाठी 10 से 12 रुपये किलो वहाँ से सस्ती आती है। 3-4 रुपये खर्चा भी आता है, लेकिन फिर भी 7-8 रुपये मायने रखता है मार्केट में गाठी का रेट। इस कारण से वर्धा जिले के लगभग बहुत से कारखाने बंद हो गए पूरे। विदर्भ में भी ये कारखानों की संख्या कम हो गई है, लगभग 90% बंद ही हो गए हैं। गिनती के 7-8 कारखाने ही बचे हैं या कुछ कारखाने नागपुर में हैं। उसके अलावा विदर्भ में तो कोई कारखाने नहीं है, मतलब नज़दीक पास में वर्धा जिले के नज़दीक पास में कोई कारखाने नहीं बचे हैं। इसका कारण बस वही महंगाई, लेबर परेशानी, यहाँ बहुत महंगे पड़ते हैं लेबर मतलब, और गुजरात से आने वाली गाठी सस्ती पड़ती है। धंदेवाले कुठूनही माल आणून कोणताही विकू शकते, डिपेंड त्या ग्राहकावर आहे का कोणता माल खरेदी केला पाहिजे। म्हणजे रेटचा तफावत आहे म्हणून ग्राहक त्या गुजरातच्या गाठीकडे जात आहे। हां, रेटचा फरक पडते म्हणून त्या गुजरातच्या गाठीकडे जातात। ते महिनाभरापूर्वी गाठी बनते, पण इथची जे गाठी आहे ते फ्रेश भेटणार आहे। हां, इथे जे बनलेली आहे फ्रेश राहते। एकीकडे उद्योजकांपुढच्या समस्या आहेतच, तर दुसरीकडे गाठीला असलेली पारंपरिक मागणीही कमी होत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे। पहिल्यासारखी नाही खपत आता, पहिल्यासारखी नाही खपत का बरं? किती किलो गाठी लोक नेतात तुमच्याजवळ असं वाटते? जसं पहिले 1 किलो 2 किलो गाठी नेत होते, हो आता 1 पाव 2 अर्धा किलोपर्यंत जास्तीत जास्त। कारण पहिले लोक गाठी वाटत होते, आता वाटत नाही जास्त, वाटत नाही। किती किलो गाठी घेणार? आपल्या दुकानात किती किलो गाठी विकल्या? 10 किलो 10 किलो 10-20 किलो घेऊन न्यायची बस झालं। गाठी जे भेट द्यायची परंपरा होती, लहान मुलांना देत होते होळी, ते परंपरा आता सुरू आहे का तुम्ही कमी झाली। खेडेगावात प्रत्येकाच्या घरी नेऊन देत होते, गाठी नेत होते, रंग नेत होते, एकामेकाला लावत होते आणि कसं समभावाची भावना होती त्याच्यात, आता ती कमी झालेली आहे। कारागिरांची कमतरता आणि मागणीत झालेली घट यामुळे आता गाठींचा हा पारंपरिक व्यवसाय संकटात अडकल्याचं हे चित्र आहे। वर्ध्याहून रवी येनोरकर, लोकमत.com।